खोपोली नगर परिषदेने 30 वर्षांपूर्वी 12.5 एकर भूखंड खोपोली खालापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे KTSP मंडळाला भाडेतत्वावर शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी दिला होता। पण मागील 30 वर्षात या जागी KTSP मंडळाने काही केले नाही। उलट त्या जागेवर अतिक्रमण वाढू लागल्याने खोपोलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांनी या जागेबाबत नगर परिषदेच्या विशेष सभेत माहिती देत KTSP मंडळाला पत्रव्यवहार करत त्यांच्याकडून माहिती मागवली। या विषयाबाबत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची प्रतिक्रिया आपण काल नवराष्ट्रवर पाहिली। या भूखंडाबाबत KTSP मंडळाकडे नवराष्ट्रने चौकशी केली असता KTSP मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी माहिती देताना गेल्या 30 वर्षात मंडळाला या 12.5 एकर जागेत कोणताच उपक्रम राबवता आला नसल्याची खंत व्यक्त केली आणि या जागेबाबत काय भूमिका मांडली ती ऐकूयात। नक्कीच एक 15 दिवसापूर्वी नगर परिषदेकडून तसं पत्र खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडे आलं होतं। आदोशी जवळ जी जागा आहे, जवळ 12.5 एकर जागा, ही 30 वर्षापूर्वी नगर परिषदेने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला एक शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी उभं करावं अशा उद्देशानं ती जागा दिली होती। परंतु 30 वर्षामध्ये आणि त्या ठिकाणी बांधकामही झालं होतं, म्हणजे आताही तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी कॉलम उभे केलेले आहेत आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं KMC महाविद्यालय हे त्या ठिकाणी शिफ्ट करायचं असं त्यावेळच्या सर्व संस्थाचालकांचं एक विचार होता आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी काम चालू केलं होतं। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम बंद झालं आणि 30 वर्षामध्ये या ठिकाणी आम्हाला काही त्या शिक्षण संस्थेचा कुठलाही उपक्रम त्या ठिकाणी आम्हाला उभा करता आला नाही, हे नक्कीच खरं आहे। आणि 30 वर्ष झाल्यानंतर नगर परिषदेला असं वाटलं की 30 वर्ष झाली ते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ त्या ठिकाणी काही त्याचा वापर त्या जागेचा करत नाही, त्यामुळे त्यांनी असं पत्र आम्हाला दिलं होतं। परंतु त्या 30 वर्षामध्ये खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने अनेक वेळा त्या ठिकाणी प्रयत्न केले की आपण एखादं शिक्षण संकुल त्या ठिकाणी उभं करावं, एखादी आपलं युनिट त्या जागेवरती सुरू करावं, परंतु काही अडचणींमुळे ते आम्हाला शक्य झालं नाही। परंतु ती जी जागा आहे ती पहिली गोष्ट त्याच्यावरती आरक्षण हे एज्युकेशन झोन म्हणूनच आहे, त्यामुळे त्या जागेचा वापर हा शैक्षणिक उपक्रमासाठीच करता येईल असं मला वाटतं। आणि नगरपालिकेने पत्र दिलं त्यांचं मला काही म्हणजे चुकीचं वाटत नाही, आम्ही काही त्याचा वापर करत नाही असं वाटल्यामुळे त्यांनी ते पत्र मुख्याधिकाऱ्यांच्या सहीनं आम्हाला दिलं होतं। नगरपालिकेचा तसा कुठलाही हेतू त्यामध्ये असावा असं आम्हाला वाटत नाही आणि त्या जागेचा वापर आम्ही नगरपालिकेला त्या बाबतीत एक त्या पत्राचं उत्तर दिलं आणि आम्ही पुढे भविष्यामध्ये त्या जागेचा वापर एखादं शिक्षण संकुल त्या ठिकाणी उभं करू, कारण जागा मोठी आहे, अगदी मेडिकल कॉलेज किंवा नर्सिंग कॉलेज किंवा इतर उपक्रम त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येतील। नगरपालिकेच्या समावेत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एखादा जर उपक्रम आम्हाला जॉईंटली जर सुरू करता आला तर तोही करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार आहेत, किंवा एखादी मोठी संस्था जर जॉईंट व्हेंचरवरती त्या मध्ये जर एखादं मोठं मेडिकल कॉलेज किंवा एखादा शैक्षणिक उपक्रम सुरू झाला तर त्या ठिकाणी आम्हालाही आनंद होईल। परंतु ती जागा नगरपालिकेला आमच्याकडून काढून घेण्याच्या बाबतीतल्या ज्या बातम्या आम्हाला ऐकवत आल्या त्या बाबतीत आम्ही सहमत नाही। नगरपालिका हा शेवटी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा एक मोठा भाऊ या दृष्टीने आम्ही बघतोय। खोपोली शहरामध्ये खालापूर तालुक्यामध्ये या दोन संस्था अतिशय मोठ्या मानल्या जातात। आम्ही खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खालापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये अशा प्रकारचे शिक्षणातले काही कोर्सेस या ठिकाणी चालू करण्याचा आमचा नेहमीच एक उद्देश असतो। त्यामुळे नगरपालिकेचं सहकार्य हे आम्हाला शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून नगरपालिकेने केलेलं आहे। म्हणजे मला या निमित्तानं प्रवीणजी तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचं KMC महाविद्यालय आलं त्यावेळेस नगर परिषदेने त्यांची इमारत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला दिली आणि म्हणून तिथं KMC महाविद्यालय सुरू झालं आणि त्याचं नावच KMC म्हणजे खोपोली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉलेज हे असं आपण दिलं। जेव्हा पॉलिटेक्निक स्वर्गीय BL पाटील साहेबांनी खालापूर तालुक्यामध्ये पॉलिटेक्निकची स्थापना केली आपल्या या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये, त्यावेळेस खालच्या खोपोलीमध्ये खोपोली नगर परिषदेची इमारत देऊन त्या ठिकाणी नगर परिषदेने खूप मोठं सहकार्य केलं, म्हणून आज
खोपोली तंत्रनिकेतन म्हणजेच BL पाटील तंत्रनिकेतन आज या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्यामुळे खोपोली नगर परिषदेचं हे सहकार्य आम्हाला नेहमीच असतं. त्यांचा असा कुठलाही उद्देश ही जागा आमच्याकडून काढून घेणे वगैरे असा असेल आम्हाला बिलकुल वाटत नाही. आणि यापुढे ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्या आम्ही नगर परिषदेबरोबर बसून त्या बाबतीतून मार्ग काढून तेथे शैक्षणिक उपक्रमच आम्ही सुरू करू असा विश्वास मला निश्चित वाटतोय. मी नगर परिषदेला धन्यवाद देतो की इतके वर्ष त्यांनी ही जागा आम्हाला ठेवली. यापुढेही नगर परिषद आम्हाला त्यासाठी सहकार्य करेल असा विश्वास ही नवीन आलेली सर्व जी कार्यकारिणी आहे त्यांची काउन्सिल आहे नगराध्यक्ष कुलदीपकजी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली ते सगळे काम करतायत. त्या सर्वांचं सहकार्य आम्हाला निश्चित लागेल आणि खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे नगर परिषदेला मार्गदर्शन त्यांचं घेऊनच त्या ठिकाणी एखादा चांगला उपक्रम आम्ही राबवू असा विश्वास मला वाटतोय.